चे दुःखित अंतकरणाने उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनी, स्वर्गीय श्रीमती होसाबाई गणपत विचारे यांच्या दशकविधीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे भाग्यविधाते नोव्हेंबरचे सर्व महाराष्ट्राचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब, माजी खासदार संजीवजी नाईक साहेब आणि खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी, माझ्या आधी बऱ्याचशा मान्यवरांनी सामाजिक कार्यकर्ते असतील, शैक्षणिक कार्यकर्ते असतील, सहकारातील असतील, यांनी या ठिकाणी श्रद्धांजली वाहत असताना विचारे परिवाराचा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सहकारातील अनुभव सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। तसं पाहिलं तर महाराजांनी देखील अतिशय सुंदर या ठिकाणी प्रवचनरूपी सेवा दिली आणि वेगळं आगळं आम्ही बऱ्याचशा ठिकाणी प्रवचन ऐकत असतो, परंतु दशक्रिया बाजूलाच राहते आणि प्रवचन दुसरीकडे जातं। परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाज प्रबोधन कसं असावं त्या पद्धतीने महाराजांनी या ठिकाणी प्रवचनरूपी सेवा दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। या ठिकाणी रामशेठ विचारे यांच्या संदर्भात एवढंच सांगाल की 16 डिसेंबर 1980 आदरणीय दादाची त्यांची पहिली भेट झाली। म्हणजे दादांना भेट असताना शशिकांत राऊत असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील आणि 1980चा कालखंड आणि हा कालखंड म्हणजे जवळजवळ 46 वर्षापासूनचा आदरणीय नाईक साहेबांचा आणि रामशेठ विचारे यांचा ऋणानुबंध। तसे आपण सगळी मंडळी पोटाची खासकळगी भरण्यासाठी 1980-75च्या कालखंडामध्ये मुंबईला गेलेलो, परंतु जो तो आपल्या परीनं, आपल्या कार्यतत्परतेनं, आपल्या कार्यकुशलतेनं त्या ठिकाणी समाजसेवा करतो, कोण व्यवहार करतो, व्यापार करतो। रामशेठनी त्याच पद्धतीने व्यापार केला, नाईक साहेबांचा आशीर्वाद आणि त्या आशीर्वादापोटी त्यांनी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं जम बसवला, धंदा केला। मग भोईसरला प्रभाकर शेठ असतील, राजाराम शेठ असतील, बाळासाहेब असतील, ही सगळी मंडळी तिकडं असताना पण राजाराम शेठनी नवी मुंबईमध्ये बसताना बसवलं आणि म्हणूनच की काय दादांनी त्यांना 2005च्या कालखंडामध्ये शिक्षण मंडळावरती सदस्य केलं, सभापती केलं। शिक्षण मंडळावरती सभापती होणं म्हणजे फार मोठं नाही, परंतु त्या शिक्षण मंडळाच्या सभापतीला रामशेठ विचारे यांनी त्या ठिकाणी म्हणजे दर्जा दिला। कारण त्या ठिकाणी बरेचसे परिवहन समिती असेल, शिक्षण मंडळ असेल, स्वीकृत सदस्यांचे त्या समिती आहेत, परंतु त्या समितीमध्ये सुद्धा एक उंची देण्याचं काम त्या ठिकाणी रामशेठ विचारे यांनी त्या ठिकाणी केलं। मी जास्तीचा वेळ घेणार नाही, परंतु या ठिकाणी दादांचं आणि खऱ्या अर्थानं रामशेठ विचारे यांचं एक मोठ्या भावाचं लहान भावाचं नातं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। मला वाटतं वडिलांच्या 1987 साली दशक्रियाला सुद्धा दादांचं याच वेळेस आगमन झालं। म्हणजे त्यावेळेस आम्ही नुकतेच नवी मुंबईमध्ये राहायला गेलो होतो, लग्न होणार होतं आणि रामशेठ विचारे यांच्या वडिलांची दशक्रिया होती, पण त्यावेळेस सुद्धा दादा 1987 साली या बेलेमध्ये आले होते। बेलेला इतिहास फार मोठा आहे, बैलांचा बाजार जरी भंडारी साहेब असला तरी रविवारचं पालावरती आम्ही जेवण जेवायला निश्चित स्वरूपामध्ये बसवंडीवरून आळ्यापाट्यावरून इथे यायचो। आता पालावरती जेवण भेटतं की नाही माहिती नाही, परंतु बेल्यात दरवेळेस कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, मला वाटतं प्रकाश गायकवाडांची दशक्रिया सुद्धा आता काही दिवसापूर्वी झाली, त्यावेळेस सुद्धा आम्ही आलो होतो। सातत्याने मग शरदादा सोरवणे असतील किंवा अतुल बेंके असतील यांची भेट लग्न समारंभ असेल, दशक्रिया असेल या ठिकाणी जुन्नर तालुक्यात होतच असते। परंतु आज थोडंसं दादांच्या येण्यानं मधली घटना आशाताई मुसके यांनी या ठिकाणी सांगितली, पिंपरखेडची घटना असेल, बागच्या 2 ठिकाणच्या घटना असतील, त्या ठिकाणी दादांना भेट द्यायचीच होती कारण त्या ठिकाणची जनता देखील होती। परंतु ही घटना घडल्यावरती दादांनी त्या ठिकाणी सांगड घालून आज दादा या ठिकाणी आले आणि विचारे परिवाराच्या दुःखात त्या ठिकाणी सहभागी झाले। मी आज बरेचसे नगर APMCचे सगळे संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत, बरेचसे नगरसेवक आहेत, बरेचसे उद्योजक आहेत, बरेचसे व्यापारी बंधू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचा नामोल्लेख मला वाटतं या ठिकाणी संचालन करण्याने केलेलंच आहे, तरी पण त्यांच्या इकडचे संपत शेवळे असतील, भरत नकाते असतील, राजू शेट्टी असतील, अजय वाळुंज असतील, विजय वाळुंज असतील, त्याचप्रमाणे सुनील कुरकुटे आहेत, त्याचप्रमाणे पाठीमागे आदरणीय प्रकाश मोरे आहेत, त्याचप्रमाणे हे सगळे नगरसेवक मंडळी, या देवीदास हांडे पाटलांचे चिरंजीव देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। ही सगळे नगरसेवक मंडळी या ठिकाणी या दशक्रिया निमित्ताने आले। त्या सगळ्यांच्याच वतीनं, माझ्या इथापी परिवाराच्या वतीनं स्वर्गीय होसाबाई गणपत विचारे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि थांबतो। ओम शांती, ओम शांती।